या क्षणाची मोठी बात तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जेव्हापासून हे प्रकरण झालं तेव्हापासून खरं तर या संदर्भामध्ये प्रश्न देखील उपस्थित केला होता। काल तिच्या वडिलांनी ज्यावेळेस ही याचिका दाखल केली, तिच्या वडिलांनी पण सांगितलं की नितेश राणे जे बोलत होते ते आम्हाला आता कुठेतरी खरं वाटतंय। काय नेमकं आहे, जी नावं आलेली आहेत त्यासमोर आदित्य ठाकरे यांचं नाव त्यामध्ये आहे, त्याचबरोबर दिनू मोरिया असेल, अशी 3-4 नावं देखील समोर आलेली आहेत। बघा, दिशा साल्यांच्या वडिलांना शेवटी त्यांना खरं त्यांनी सांगितलंच, जे वर्षानुवर्ष आम्ही सांगतोय की दिशा साल्यांचा सामूहिक बलात्कार करून खून झालेला आहे आणि तेच ॲफिडेव्हिट त्यांनी आज कोर्टामध्ये दिलेलं आहे। त्यांनी सरळ स्पष्ट नाव आदित्य ठाकरे, डिनो मोरिया आणि सूरज पंचोलीचं घेतलेलं आहे। कोर्ट योग्य तो निर्णय घेणार, त्याच आधारे आमचे अमित साटम आमदारांनी हा विषय सभागृहामध्ये घेतला। सभागृहामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदमजी पण होते। त्या लोकांनी आता योगेश कदमजींनी विश्वास दिलेला आहे की ह्या बाबतीमध्ये योग्य ती चौकशी केली जाईल। ज्या पद्धतीने तुम्ही वारंवार सांगत होता त्यानंतरून एक SIT देखील स्थापन करण्यात आली, ज्या SIT मध्ये खरं तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव देखील होते, त्यानंतर बन्सल जे DCP होते आणि त्यानंतर ॲडिशनल CP हे देखील उत्तर मुंबईचे होते। त्यानंतर तुम्ही सांगितलं होतं की चिमाजी आढाव यामध्ये सहभागी आहे, यांना बदलण्यात यावं, यासाठी तुम्ही पत्र देखील पोलीस आयुक्तांना लिहिलं होतं, मात्र तरी देखील ते बदलले गेले नाहीत आणि त्यांचे बदल्या देखील झालेले आहेत। आता ठीक आहे, मी माहिती घेईन याबद्दल, ते बदलले गेले आहेत की नाही हे मला माहीत नाही। माझी भूमिका एवढी सरळ स्पष्ट होती की जे कलंकित असतील, ज्यांच्यावर आम्हाला संशय आहे, त्यांच्यासमोर आम्ही इन्क्वायरी कशाला करायला जाणार किंवा स्टेटमेंट का करायला देणार, तेवढाच विषय आहे आमचा। म्हणून मी त्या पद्धतीचं पत्र तेव्हाच्या CPना SITच्या प्रमुखांना दिलेलं होतं। आता माझी अपेक्षा एवढी की फ्री अँड फेअर झालं पाहिजे। आमचं सरकार देवाभाऊंचं सरकार आहे, इथे कुठल्याही जे आमच्या माता भगिनींच्या विरोधात असतील, जे त्यांच्यावर अत्याचार करतील, त्यांना कोणालाही सोडणार नाही। तिच्या वडिलांनी असं देखील एक म्हटलेलं आहे की 44 फोन आहेत ते आदित्य ठाकरेंनी आणि एका अभिनेत्याला केलेले होते, त्यामुळे कुठेतरी हा प्रकरण दाबण्यासाठी हे सगळे प्रयत्न होते। स्पष्टच आहे ना, महाविकास आघाडीच्या सरकारपासून ते आतापर्यंत आदित्य ठाकरेंनाच वाचवण्यासाठी हे सगळे प्रकरण आहेत। अगर ही खरंच आत्महत्या होती तर मग आदित्य ठाकरेंनी ते 44 फोन का केले, CCTV फुटेज का गायब केलं आणि ह्या गोष्टी त्यांना वाचवण्यासाठी का होत होत्या, याचं सगळ्याचं उत्तर द्यायला पाहिजे ना। किशोरी पेडणेकर कोणाला वाचवण्यासाठी त्यांच्या घरी गेलेली, याचा स्वतःचा उल्लेख त्याच्या वडिलांनी केलेला आहे। जेव्हा तुम्ही हे सगळं प्रकरण पहिल्यापासून सांगत होतात, जेव्हापासून तुम्ही हे खरं तर प्रकरण लावत होतात, वडिलांनी ज्यावेळेस आता हे सगळं उघडकीस आणलेलं आहे, पण असं वाटतंय का की कुठेतरी नैतिकतेच्या आधारावर खरं तर हा राजीनामा देऊन खरं तर चौकशीला सामोरं झालं पाहिजे? नक्की झालं पाहिजे ना। आपल्या स्वतःला वाटलं पाहिजे की आम्ही एक आमदार आहोत, अशा पद्धतीचे आमदार महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बसून महिला अत्याचारावर बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे का? ते स्वतः त्यांचं नाव आता रेप चार्जमध्ये आहे, मग कुठल्या तोंडाने ते लोक महिला अत्याचाराबद्दल बोलतायत? महाविकास आघाडीवाले कुठल्या तोंडाने राज्यपालाकडे घेतलेत मला हेच कळत नाही। अरे तुम्ही त्याला घेऊन जातायत ना, त्याच्यावरच गँगरेपचा चार्ज आहे, महिलेच्या मर्डरचा चार्ज आहे। अशा कलंकित लोकांना घेऊन जाऊन तुम्ही कोणाकडून न्याय मागतायत? माता भगिनींना हे ना बघून आता भीती वाटायला लागले की बाबा हा कुठे घरी बिरी आला तर आमचं होणार काय, अशी परिस्थिती आहे। सूडबुद्धीच्या माध्यमातून खरं तर हे राजकारण केलं जातं, असं देखील एक आरोप आता आदित्य ठाकरे म्हणतात। अहो त्यांनी आमच्या माता भगिनींवर काय जो अत्याचार करतो तो विषय आहे ना। माझं म्हणणं आहे, अगर त्यांनी काहीच केलं नाही ना, सगळी माहिती देऊन टाकावं ना, जनतेला द्यावी, कोर्टाला द्यावी, जेणेकरून त्याचं नाव क्लिअर होऊन जाईल। आम्ही सगळे खोटावडे होते, स्पष्ट होऊन जाईल। नक्की, त्यामुळे आता कोर्टाला माहिती देतं का हे देखील पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सह गणेश कडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।